हॅलो हाय नमस्कार जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, आज आपण अशा नवीन विषयावरती बोलणार आहोत. असा खास विषय आहे आपल्यासाठी, ज्या ज्या महिला आपण शिलाई काम करतो त्यांच्यासाठी हा खास विषय आहे. तर एका ताईंची कमेंट आली होती की ताई, शिलाई तर मला येते, शिलाई मशीन सुद्धा माझ्याकडे आहे, पण मला शिलाई काम करायला खूप आळस येतो. म्हणजे असं वाटतच नाही की मशीनवरती बसावं. तर हे कशामुळे होतं ना, आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपलं जे शिलाईचं काम आहे ते रोज व्यवस्थित टायमावर झालं पाहिजे आणि आपल्याला आतून मनातून वाटलं पाहिजे की हो, मला शिलाई करायचीच आहे, मला हे एवढं शिलाईचं काम माझं कंप्लीट करायचंच आहे. तर आधी आपण कारण बघूया की असं का होतं आपल्यासोबत, आपल्याला शिलाई मशीनवरती बसावंसं का वाटत नाही, काम करावंसं का वाटत नाही. तर मैत्रिणींनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्यासाठी असेच नवनवीन विषय आणि नवनवीन माहिती तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे आणि तुमच्या बिझनेसला पुढे नेण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. तर मैत्रिणींनो, आपलं जे पहिलं कारण असतं आळस करायचं ते म्हणजे आपल्या घरातलं काम. महिलांना सगळ्यात जास्त काम असतं ते घरातलंच. प्रत्येक गोष्ट आपल्याला बघावी लागते. आता आपण जर एकटे असणार, आपल्याला सासू सुद्धा जर नसणार, तर मग सगळं घरातलं काम आपल्या एकटीवर पडतं. आणि सासू जरी असली आणि हुकूम सोडणारी असली तरी सुद्धा घरचं काम आपल्या एकटीवरच पडतं. आता मी सुद्धा एकटीच आहे, मला सासू नाही, माझ्या सासू वारलेल्या आहेत. तर घरातलं सगळं मलाच बघावं लागतं, मुलांचं पण सगळं मलाच बघावं लागतं. असं आता आपण महिला आहोत म्हणजे आपल्याला ते करावंच लागतं, ते आपलं कर्तव्यच आहे. पण ते करताना म्हणजे ते काम करता करता आपल्याला एवढा आळस येतो की आपली इच्छाच होत नाही मशीनवरती बसायची. तर हे स्टार्टिंगला माझ्यासोबत पण व्हायचं. आपण नवीन नवीन मशीन आणतो तेव्हा खूप उत्साहाने आणतो, खूप आपल्या अंगामध्ये जोश असतो की मी एवढं शिलाईचं काम करणार, माझी शिलाईच्या बिझनेसला मी खूप वाढवणार, मी खूप सारे ब्लाऊज स्टिच करणार, मी खूप सारे ड्रेस शिवणार, मी खूप साऱ्या बॅग शिवणार. असं आपल्या अंगामध्ये खूप जोश असतो. पण 1-2 दिवस गेले की तो जोश सगळा चालला जातो. आपल्याला वाटतच नाही ते मशीनवरती बसावं. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वेळेचं नियोजन करायचं आहे. जसं ड्युटीवाले जे लोकं असतात ना, ते जसं घरातून 7:00ला, 8:00ला, 9:00ला जशी ड्युटी असेल तसं बाहेर पडतात आणि महिलासुद्धा ज्या ड्युटीला जातात त्या त्यांच्या टाईमानुसार घरातून बाहेर पडतात. तसंच समजायचं आहे की आपल्याला या टाईमापर्यंत घरातलं सगळं काम आटोपूनच घ्यायचं आहे, जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत. 10 वाजेपर्यंत तुमच्या मिस्टरांचा टिफिन, मुलांचा टिफिन, मुलांना शाळेत पाठवणं, मिस्टरांना ड्युटीवर जाणं वगैरे सगळं, घरातले कपडे, भांडे, लादी, फरशी सगळं, 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 सगळं तुमचं आटपून घ्यायचं आहे 10 वाजेपर्यंत. आणि ते कसं करायचं नियोजन हे तुम्ही बघायचं आहे की तुमच्या घरात किती लोकं आहेत, तुम्हाला किती वेळ लागेल, हे सगळं बघायचं आहे आणि त्या वेळेनुसार तुम्हाला सकाळी उठून 10 वाजेपर्यंत सगळं आटपून घ्यायचं आहे. आणि 10चा टाईम हा फिक्स ठेवायचा आहे. 10 वाजले म्हणजे आपल्याला घरातल्या कामांकडे बघायचंच नाही. त्याच्यामध्ये लक्षच घालायचं नाही आणि आधीच सगळे कामं आटपून घ्यायचे. असं नाही करायचं सकाळी सकाळी उठल्यात, मशीनवरती बसल्यात, मग घरातलं एक काम केलं, परत उठल्यात, परत काम केलं, असं नाही करायचं. आधी घरातले कामं सगळे आटपून घ्यायचे 10 वाजेपर्यंत आणि मग मशीनवरती बसायचं. म्हणजे तुमचं जे काम असेल ते 10 ते 3 मध्ये किंवा 10 ते 4 मध्ये असं मशीनवरचं काम तुम्ही फिक्स ठेवा की एवढा टाईम मी बसून माझं काम कंप्लीट करणारच आहे. म्हणजे 10 ते 4 किंवा 10 ते 3, मग तुम्हाला दिवसाला किती इन्कम पाहिजे ते तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला 1 ब्लाऊज शिवायचा आहे, 2 शिवायचे आहेत, 1 बॅग शिवायची, 2 बॅगा शिवायच्या, हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जितके जास्त स्टिचिंग करणार तितके जास्त तुमचं इन्कम वाढेल. तर तुमच्यावर आहे की तुम्हाला दिवसाला किती पेमेंट हवं आहे. तर मग त्यानुसार तुम्हाला शिवणकाम करायचं आहे. तेवढा वेळ तुम्हाला द्यायचाच आहे तुमच्या मशीनला. आणि मशीनला तुम्ही असं समजायचं नाही, हं, ठेवली आहे, बसू आहे, असं आहे, नाही. तिला तुमची मैत्रीण समजा आणि तुम्हाला जेव्हा जसं डिमोटिवेट वाटतं किंवा नर्वस वाटतं, उदास वाटतं, तेव्हा त्या मशीनवरती जाऊन बसा आणि एक काहीतरी तुम्ही शिवणकाम करा. तुमचा सगळा नर्वसनेस जातो आणि आपलं पूर्ण लक्ष जेव्हा त्या शिवणकामात लागतं, तेव्हा तुमचा सगळा आळससुद्धा दूर होऊन जातो. मग तुम्हाला असं वाटतं, अरे हे काम पूर्णच झालं पाहिजे, अरे हे काम मला पूर्ण करायचंच आहे. तेव्हा तुम्हाला त्याच्याविषयी गोडी निर्माण होईल, तुमच्या मशीनविषयी, तुमच्या कामाविषयी, आणि तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यानंतर जेवढा टाईम तुम्ही ठेवलेला आहे 10 ते 3 किंवा 10 ते 4, तेवढा टाईम तुमचा झाला की मशीनवरतून उठून जायचं आहे. म्हणजे तेवढाच टाईम बसायचा आहे. असं नाही की 4 वाजले तरी बसलीच आहे, असं नाही करायचं. त्याच्याने तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. म्हणजे तुम्हाला पाठदुखी, तुमचे पाय दुखतील, असं
सगळे प्रॉब्लेम्स आपण जे शिवणकाम करतो त्यांना होतातच. त्याच्यामुळे फिक्स टाइम ठेवायचा आहे. त्या फिक्स टाइममध्ये जेवढं काम होईल तेवढंच काम करायचं आहे, पण टाइम हा फिक्सच ठेवायचा आहे. असं समजायचं आपण एवढा टाइम ड्युटीवर जात आहोत, कामावरती जात आहोत. त्याच्यानंतर तुमची मुलं जेव्हा घरी येतात तेव्हा जर मधल्या टायमात येत असतील, जसं की आता माझी मुलं छोटी आहेत, तर माझी मुलं ज्युनियर KG आणि प्ले ग्रुपला आहे माझा मुलगा. तर मग ते सकाळी 7:30ला घरातून जातात, 11:30ला 12पर्यंत, 11:30ला शाळा सुटते, 12पर्यंत घरी येतात. मग मी काय करते, ते आले की थोडा वेळ मशीनवरून उठते, त्यांना थोडा वेळ देते, त्यांना जेवण, डबा खाल्लेला नसेल तर त्यांना जेवण भरवते, त्यांना जो अभ्यास दिला आहे तो अभ्यास मी पूर्ण करून घेते लगेच, कारण माझ्या मुलीची संध्याकाळी ट्युशन असते, आणि त्याला झोपवते. आणि ती जागी असली तरी ती काही मध्ये मध्ये लुडबुड करत नाही माझ्या कामामध्ये. मी व्हिडिओसुद्धा बनवते तरीसुद्धा ते मध्ये काहीच बोलत नाही. तिचा अभ्यास पूर्ण झाला की ती TV बघते, झोपायचं असेल झोपते, आणि मग तिचा टाईम 3:30 वाजता ट्युशनचा आहे, ती ट्युशनला जाते. तर असं मुलांना सुद्धा तुम्ही टाइम द्या. असं नाही की मशीनवरती बसलात आणि मुलं आल्यात मग मुलांना तुम्ही टाइम देत नाही, असं नाही करायचं. मुलांना थोडंसं टाइम द्या त्याच्यामधूनच, आणि मग तुमचं काम पूर्ण करून घ्या. मी माझं काम तसंच पूर्ण करते. माझा मुलगा झोपला की परत मशीनवरती बसते, व्हिडिओ बनवते, जे काही काम आहे ते आटपून घेते. मी 4 वाजेपर्यंत बसते. 4 वाजता मी मशीनवरतून उठते, त्याच्यानंतर मी मशीनवर बसत नाही. त्याच्यानंतर मग संध्याकाळची झाड झूड, दिवाबत्ती वगैरे, जेवण वगैरे हे सगळं माझं चालतं. तर तसंच तुम्ही करायचं आहे. जेव्हा तुम्ही फिक्स टाइम ठेवाल तेव्हाच तुम्ही तुमच्या कामामध्ये किंवा तुमच्या कामाविषयी तुमच्यामध्ये गोडी निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी शिवणकाम करायचं आहे तेव्हा त्याची कटिंग आदल्या दिवशी रात्री करून ठेवायची आहे. झोपायच्या आधी जेव्हा जेवण वगैरे झालं, भांडे वगैरे घासले की मग जेव्हा झोपलेत मुलं वगैरे झोपलेत की मग तुम्ही तुमचं जे कटिंगचं काम आहे ते करून घ्यायचं आहे. रात्री कटिंग केली की दिवसा तुमचं शिवणकाम जे आहे ते पटापट होतं, आणि जर तुम्ही सकाळी कटिंग कराल तर मग शिवणकामाला तुम्हाला वेळच उरणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे काही स्टिचिंग करायचं आहे, जेवढं काही शिवणकाम करायचं आहे त्याची कटिंग रात्रीच करून ठेवा, आणि सकाळी मग तुम्ही ते स्टिचिंग करा, शिवणकाम करा. मग त्याच्याने तुमचं कामसुद्धा फास्ट होतं आणि तुम्हाला आळससुद्धा येत नाही. मग काय होतं ना, जर तुम्ही टायमावर कटिंग कराल की तर मग त्या कटिंगमध्येच तुम्हाला खूप आळस येईल आणि मग तुम्हाला शिवणकामाची इच्छाच होणार नाही. त्याच्यामुळे संपूर्ण कामाचं जे नियोजन आहे ते आदल्या दिवशी रात्री करून ठेवायचं आहे. असं जर तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन केलं, तुमच्या वेळेचं नियोजन केलं, तर नक्कीच तुम्हाला मशीनवर बसायला आळस येणार नाही. तुम्हाला असं रोज असं वाटेल की मी कधी माझ्या मशीनवरती बसणार आहे आणि माझं काम कंप्लीट करणार आहे. ती गोडी, ती आवड तुमच्यामध्ये निर्माण होईल जेव्हा तुम्ही टाइम फिक्स ठेवाल. आणि घरातलं काम आणि आपलं मशीनवरचं काम यामध्ये म्हणजे एक ते काय म्हणतात, पारदर्शकता ठेवा. म्हणजे घरातलं काम हे आपण जेव्हा करतो तेव्हा शिलाईचा विचार अजिबात करायचा नाही, आणि जेव्हा शिलाईचं काम करतो तेव्हा घरातला विचार अजिबात करायचा नाही. जेव्हा तुम्ही हे माइंडमध्ये फिक्स कराल तेव्हा तुमचं काम फिनिशिंगने पण होईल आणि छान होईल. नाहीतर तुम्ही शिलाई कामाला बसलात आणि तुमच्या डोक्यात घरातले विचार चालू आहे, मग तसं केलं तर मग तुमच्या कामामध्ये कधीच फिनिशिंग येणार नाही आणि शिलाईचं काम चुकेल सुद्धा. त्याच्यामुळे फिक्स ठेवायचं आपलं माइंडसुद्धा, की जेव्हा काम करतोय घरातलं तेव्हा घरातलंच काम, शिलाईचं काम करतो तेव्हा शिलाईच्याच कामामध्ये मन. आणि शिलाई काम करताना TV सुद्धा बघायचा नाही. जेव्हा तुम्ही TV बघता बघता काम करता तेव्हा तुमचं शिलाई कामामध्ये मन अजिबात लागणार नाही. त्याच्यामुळे TV सुद्धा बघायचा नाही. आणि तुमचं जर बुटीक असेल तर रोडाकडे तोंड न करता तुम्ही इकडे भिंत असते ना मागच्या साईडला, तिकडे तोंड करून बसायचं आहे शिलाई कामाला. रोडाकडे तोंड कराल तर मग तुमचं काम सगळं, तुमचं लक्ष सगळं तिकडेच राहील, कोण जात आहे, कोण येत आहे, कोण कुठे काय बोलत आहे. त्याच्यामुळे तुमचं कामात लक्ष लागणार नाही. तर त्यामुळे नेहमी शिलाई काम करताना आपला पूर्ण फोकस हा शिलाईमध्येच असला पाहिजे. आणि वेळेचं नियोजन कराल तर आळस पूर्ण तुमच्या अंगातून निघून जाईल आणि तुम्हाला रोज असं वाटेल की मी कधी शिलाई काम करतोय. आणि जेव्हा त्या कामाचे पैसे, त्या कामाचं इन्कम तुमच्या हातात येईल तेव्हा तुम्हाला अजून उत्साहाने तुम्ही काम करणार आहात. जेवढा जोश तुमचा मशीन आणताना होता तेवढाच जोश तुम्हाला रोज असेल, आणि रोज तुम्ही एकदम उत्साहाने तुमचं शिलाईचं काम करणार आहात. तर मैत्रिणींनो, आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्या ताईंना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालं असेल, हो ना ताई? तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्याकडे मशीन आहे आणि तुम्हाला सुद्धा आळस येतो का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कशामुळे येतो ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या माझ्या मैत्रिणींना माझ्याकडून जय श्रीराम.